यवतमाळ एन.पी. स्कूल ऑफ जीनियस स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागात स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन नर्सरी ते 5वी पर्यंतच्या मुलांचे भाषण, ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचे बक्षीस वितरण अशा विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमामध्ये नर्सरी ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा पालकवर्ग तसेच शाळेच्या एच.एम. प्रणाली पवार आणि शाळेचे संचालक गोकुल पवार तसेच शाळेच्या शिक्षिका इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम शाळेचे संचालक गोकुल नरेंद्र पवार आणि शाळेच्या एच.एम. प्रणाली गोकुल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर छोट्या मुलांनी आपल्या राष्ट्रध्वजाविषयी सुंदर अशी भाषणे दिली। त्यानंतर ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। एन.पी. स्कूल ऑफ जीनियसच्या एच.एम. प्रणाली पवार आणि शाळेचे संचालक गोकुल पवार यांच्या हस्ते प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये मयंक जाधव या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याला स्टेटमधून 5व्या नंबरचा टॉपर असल्यामुळे गोल्ड मेडल आणि 1000 रुपयाचा धनादेश देण्यात आला। तसेच आरुष पलटणकर आणि अर्णव साव या विद्यार्थ्यांना उत्कृष्टता मेडल देण्यात आले। ऋषिता जाधव आणि रुद्र तित्रे यांना गोल्ड मेडल आणि समर्थ कालबांडेला सिल्वर मेडल आणि आराध्या राऊतला कांस्य मेडल देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा भोयर, पूजा भोयर यांनी केले। कार्यक्रमाला प्रवीण भाऊ भोंगाळे यांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी यवतमाळमधून नरेंद्र पवार यांची रिपोर्ट।